कवी संमेलन पर्व तिसरे मुख्य प्रायोजक श्रीराम यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कवितेच्या मैफिलीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मी आता पुन्हा अशोक बागवे सरांना विनंती करणार आहे की त्यांनी एक आपली वेगळी रचना आपल्या समोर पेश करावी। अशोक बागवे, एक वेगळी कविता मी म्हणतो आहे, ती बरीचशी परिचित आहे लोकांना, पण समोर माझ्यासमोर महिला वर्ग सगळा जास्त बसलेला आहे। आता 8 मार्चला महिला दिन आहे। एकदा मला एका समारंभात महिला दिनाच्या बोलवलं आणि मी त्यांनाच प्रश्न केला, महिला या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? एकाही महिलेला माहिती नव्हता। मग मी सांगितला, महिला याचा अर्थ असा, मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वती। जी पृथ्वीवरची सरस्वती तिला महिला म्हणतात। क्या बात, वा वा। आणि म्हणून या आमच्या भगिनींसाठी ही जी कविता आहे, माझा असा एक सिद्धांत आहे की बाई जेवढी मनात बोलते तेवढी जनात बोलत नाही। म्हणून पूर्वी गावाला पाणवठे असायचे दूर, तिथे आपल्या घरातली दुःख जाऊन तिथे सांगायचे, म्हणजे पाण्यापाशी दुःखही सांगायचं आणि दुःख असंही झालं तर पाण्यात बुडून जायचं। बाईची ही जी कहाणी आहे ही आपल्या गावापासून सुरू आहे। तर त्या बाईच्या मनात सगळ्यात जास्त विचार कधी येत असतील, तर माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी तिचे लग्न होतं, एका क्षणात दुनिया सगळी बदलते। इकडची सासू, तिकडची आई, इकडची सासू, तिकडची बहीण, इकडची नणंद, भावाचा दीर होतो। आणि त्यावेळी बाई जी मनात बोलत असते ती काय बोलत असते? आपल्याकडे वाईट पद्धत आहे, तिला उपाशी काय ठेवतात आणि तिला काय करतात बिचारीला। तर असं एक जोडपं आहे माझ्या डोळ्यासमोर की बांधावरनं चाललंय, तो यानं फेटा बिटा बांधलाय असं मस्तपैकी, तिने हिरवा साज असा चढवलेला आहे आणि ती मागून मागून चाललेली आहे। अजूनही सातपेरी घालताना बाई मागून का चालते ही स्त्री मुक्ती संघटनेने लक्षात घ्यायची गरज आहे। बाई पुढं का नाही चालत? तर शेताच्या बांधावरनं अशी चाललेली आहे आणि तिच्या मनात ज्या भावना येतात, वर ढग दाटून आलेले आहेत, शेताच्या बांधावरनं चाललेले आहेत, आणि त्यावेळी माझी चालीसकटच कविता येते। आणि हे सर्जा राजात नंतर गाणं घेतलं आणि जी संगीतकाराने माझीच चाल ठेवली, कारण मी चांगल्या चालीचा आहे। धनी चालला पुढे साजणी, धनी चालला पुढं साजणी, त्याच्या माग माग आले ढगावर ढग, तशिवरी तगमग आले ढगावर ढग, तशिवरी तगमग। धनी चालला पुढं साजणी, त्याच्या माग माग आले ढगावर ढग, तशिवरी तगमग। अंगावरती हिरवं अंगावरती हिरवं हळदीचं ग पिवळ सोन, अंगावरती हिरवं हळदीचं ग पिवळ सोन, केशराच्या कुंकवाला कपाळीची धग, ढगावर ढग, तशिवरी तगमग। धनी चालला पुढं साजणी, त्याच्या माग माग आले ढगावर ढग, तशिवरी तगमग। वाटला या भरताल, वाटला या भरताल, पाऊल पाऊल फूल झालं, वाटला या भरताल, पाऊल पाऊल फूल झालं, ऋणझुण पैंजणाची पायाशी झगमग, ढगावर ढग, तशिवरी तगमग, आले ढगावर ढग, तशिवरी तगमग।
काय बाईचं आयुष्य आहे बघा, त्या क्षणात सगळं बदलतं. माहेराच्या उंबऱ्याला, माहेराच्या उंबऱ्याला, मायेच्या ग झुंबराला, माहेराच्या उंबऱ्याला, मायेच्या ग झुंबराला, कसा पारखा जीव माझा झाला या लगोलग, आले ढगावर ढग तशी उरीत ग मग, धनी चालला पुढं साजणी त्याच्या माग माग, आले ढगावर ढग तशी उरीत ग मग. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजच एकदा असं म्हणाले की लग्न हा एक मोठा भक्कम किल्ला आहे. बाहेरचे लोक आत जायला धडपडतात, आतले लोक बाहेर यायला धडपडतात आणि किल्ल्याला दरवाजा नाही. धनी चालला पुढं साजणी त्याच्या माग माग, आले ढगावर ढग तशी उरीत ग मग. सूर्य डोंगरा आड गेला, सूर्य डोंगरा आड गेला, चांदण्याला कड आला, सूर्य डोंगरा आड गेला, चांदण्याला कड आला, सजनाच्या डोळ्यात उगवली शिनगाराची रग, ढगावर ढग तशी उरीत ग मग, आले ढगावर ढग तशी उरीत ग मग. असं म्हणतात, काही काही जुने वाक्य बदलायला पाहिजेत. म्हणजे असं म्हणतात की स्त्री पुरुष म्हणजे संसार रथाची दोन चाकं. चूक आहे. दोन चाकं म्हणजे समांतर, भेटणार कधी? मी जरा अमेंडमेंट केली व्याख्येत. स्त्री आणि पुरुष चाकच, पण सायकलची. एक पुढं जातं, एक बरोबर त्याच्या मागं जातं. पुढचं चाक पुरुषाचं, कारण ते दिशा दाखवतं, पण मागचं चाक बाईचं फार महत्वाचं आहे, जे गती देतं. वा 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 वा. धनी चालला पुढे साजणी त्याच्या माग माग, आले ढगावर ढग तशी उरीत ग मग. आता जळगावला किंवा मराठवाड्यात आमच्या कापूस जो पिकतो ना, ते कापसाचं बोंड आहे ना उलतं, म्हणजे आतून फुटण्याला उलणं असं म्हणतात. कपाशीच बोंड उललं, कपाशीच बोंड उललं, मातीमधलं चांद फुललं, कपाशीच बोंड उललं, मातीमधलं चांद फुललं, धरतीच्या ग कुशीत अख्खा थरथरला भुईमुग, ढगावर ढग तशी उरीत ग मग. धनी चालला पुढं चालला, धनी चालला पुढं साजणी त्याच्या माग माग, आले ढगावर ढग तशी उरीत ग मग. शेवटचं कडवं आहे. थेंब खेळतो घनात झिम्मा, थेंब खेळतो घनात झिम्मा, चंद्र बिलगतो निम्मा निम्मा, थेंब खेळतो घनात झिम्मा, चंद्र बिलगतो निम्मा निम्मा, ना आकाशाच्या फडात सजला पावसाचा वग, ढगावर ढग तशी उरीत ग मग, आले ढगावर ढग तशी उरीत ग मग. धनी चालला पुढं साजणी त्याच्या माग माग, आले ढगावर ढग, आले ढगावर ढग. मला नेहमी असं वाटतं, जे मधुर असतं त्याला कडवं का म्हणतात? वा वा वा, बहुत बढ़िया, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. शेवटचं मधुर म्हणा असं म्हणा.
थेंब खेळतो घनात झिम्मा, थेंब खेळतो घनात झिम्मा, चंद्र बिलगतो निम्मा निम्मा. थेंब खेळतो घनात झिम्मा, चंद्र बिलगतो निम्मा निम्मा. आकाशाच्या फडात सजला पावसाचा वग, आले ढगावर ढग तशी उरीत ग मग. धनी चालला पुढं साजणी, त्याच्या माग माग आले ढगावर ढग, आले ढगावर ढग. वा 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 वा. ढगावरती ढग आलेले असताना ज्या ढगाची वाट, काळ्या ढगांची वाट जो शेतकरी आतुरतेने पाहतो, त्या शेतकऱ्याच्याच संदर्भातली कविता पुन्हा मी संदीपला विनंती करणार आहे की त्यांनी त्याची एक कविता आपल्यासमोर पेश करावी. संदीप जगताप. एक मुद्दाम एक वेगळी कविता आपल्यासमोर 6 ओळींची आहे ती ठेवतो आणि नंतर दुसरी कविता. बहिणीचं माझं लग्न होतं आणि लग्नामध्ये शूटिंग केलेली जी CD आहे ती पहिल्यांदा जेव्हा घरात येते आणि ती CD बघण्यासाठी मळ्यात असे सगळे बसलेले असतात घरामध्ये आणि त्याच्यामधला शेवटचा जो सीन आहे त्याला आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये नवरी वाटं लावणं म्हणतात. म्हणजे मांडवातून ती रडत रडत बाहेर पडत असते आणि तो सीन जेव्हा TV वर सुरू होतो तेव्हा माझ्या घराच्या काय प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियांची ही 6 ओळींची कविता आहे. कविता अशी आहे. बहिणीच्या लग्नाची CD बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. बहिणीच्या लग्नाची CD बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. नवरी वाटं लावायचा प्रसंग जेव्हा सुरू होतो टीव्हीवर, नवरी वाटं लावायचा प्रसंग जेव्हा सुरू होतो टीव्हीवर, तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. लहानगी बहीणही होते कावरी बावरी. लहानगी बहीणही होते कावरी बावरी. मी हातातल्या पुस्तकात खुपसतो मान. मी हातातल्या पुस्तकात खुपसतो मान. कित्येक वेळ भिजत राहतं पुस्तकाचं एकच पान. पुस्तकाचं एकच पान. हा एक सगळा वेगळी कविता मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्यासाठी ठेवली. बागवे सरांसारख्या तरुण कवीनं प्रेम कविता म्हटली तेव्हा माझ्यासारख्या बालकवीने पण म्हणायला पाहिजे. शेतकरी नाही म्हणून 2 तुकडे त्या कवितेचे. मजुरी करत शेती करत मी शिकलो. अधूनमधून ज्या दिवशी कॉलेजला जायचो त्या दिवशी वर्गात कधीच बसत नव्हतो. कोण कोण वर्गात बसलं ते बघण्याची जबाबदारी माझी असायची. पण एक कोणीतरी काळजी घेणारं होतं. ती मुलगी माझ्या वया घेऊन जायची आणि सगळ्या नोट्स लिहून आणून द्यायची. MAच्या सगळ्या नोट्स तिच्याच आहे. आता मागे बायकोला एक दिवस दिवाळीचं आवरताना लॅपटॉपवरती त्या वया सापडल्या. बायको म्हटली काय अक्षर सुंदर होतं तुमचं MAला असताना. मी काहीच बोललो नाही दादा, कारण मला माहित आहे काही बोललं की किती मोठ्या मोठ्या संतांच्या वाट्याला काय काय आलंय बहाचं. पण आता कार्यक्रम बघितल्यानंतर मात्र तुझं काही खरं नाही. कवीच्या वाट्याला ते येऊ नये म्हणून मी काहीच बोललो नाही. पण त्या मुलीने एक दिवस होळकर सरांच्या ज्या ओळी आहे त्या आमच्याकडे गॅदरिंगला आले होते कवी प्रकाश होळकर. त्यांची फार सुंदर ओळी की तुझा आबाळ मला दे माझा आबाळ तुला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. त्या तिनं शेवटच्या पानावर लिहून दिली. मला म्हटली काय वाटतं तुला. मी म्हटलं कविता छान आहे. पण ती म्हणे आशा याबद्दल काय वाटतं. आता इकडे शेतकरी आहे, मी कष्ट करतोय, मजुरी करतो, आई वडील ते सगळं करताय आणि म्हणून मग मी तिला दिलेलं ते उत्तर आहे ते कॉलेजच्या काळामधलं. आज मुद्दाम बागवे सरांसारख्या तरुण कवीच्या कविता ऐकल्यानंतर मला ती कविता आठवली आणि ती कविता मुद्दाम तुमच्यासमोर ठेवतो. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते तुझा आभाळ घेऊन मी तरी काय करू. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते तुझा आभाळ घेऊन मी तरी काय करू. माझंच पोट मला जड झालंय, सांग ना तुझं पोट कुठून भरू. माझंच पोट मला जड झालंय, सांग ना तुझं पोट कुठून भरू. तो चंद्र, ते सूर्य, ती लुकलुकणारे तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात. तो चंद्र, तो सूर्य, ती लुकलुकणारी तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात. माझं जीवन म्हणजे नुसतंच अंधाराला वाहिलेलं, सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं. सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं. रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली, आईनं सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत.
रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली, आईनं सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत. कारव्यांच्या कुडांवरची मातीसुद्धा ओली होऊन सकाळपर्यंत गळून जाईल. माझं घरटं भर पावसात पावसानं जळून जाईल. माझं घरटं भर पावसात पावसानं जळून जाईल. तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा खुळा आहे. तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा खुळा आहे. पावसानं कुठं घर जळतात का? पण जळतात झोपड्या हे तुला पटणार नाही. मी कितीही ओरडलो बेंबीच्या देठापासून तरी हा आवाज तुला आतला वाटणार नाही. म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर. म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते पेलावणारच नाही. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते पेलावणारच नाही. त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग. त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग. कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे. कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे. कशाला माझ्या मागे लागतेस पोरी? या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काटे आहे. या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काटे आहे. हे सगळं होतं, ऐकत नाही. शेवटी जे व्हायचं ते होतं. अनेक लोकांच्या वाट्याला येतं, तेच माझ्याही वाट्याला आलं. लग्नाची पत्रिका आली, जाता आलं नाही. गेलो नाही जाणीवपूर्वक, कारण कोपऱ्यात बसून लग्न बघणं माझ्यासारख्या बालकवीला तरी सहन होणार नव्हतं. आणि म्हणून नंतर भेटल्यानंतर ती जी बोलली त्याला पुन्हा उत्तर दिलं. ते 4 कडव्यांचं असं आहे, मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही. मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही. पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं. काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग अश्रूत भिजून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं. मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही. पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं. काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग अश्रूत भिजून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं. तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर. तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर. पण थबकलो थोडासा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलकं. पण थबकलो थोडासा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलकं. म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलकं. म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलकं. ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्तोळं यातून बाहेरून. ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्तोळं यातून बाहेरून. तरी अजून खचलो नाही. काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टिचलो नाही. काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टिचलो नाही. एखादं स्वप्न तुटलं असल माझं काळीच फुटलं असल. एखादं स्वप्न तुटलं असल माझं काळीच फुटलं असल. एक पोरगीच गेली आयुष्यातून तिने लुटून लुटून कित्येक लुटलं असल. एखादं स्वप्न तुटलं असल माझं काळीच फुटलं असल. एक पोरगीच गेली आयुष्यातून तिनं लुटून लुटून कित्येक लुटलं असल. असं मीच समजून सांगतो स्वतःला. असं मीच समजून सांगतो स्वतःला. तरी कधी कधी वाटतं की सिलिंग फॅनच्या गळ्यात गळा घालून आपण लटकून जावं छताला. आपण लटकून जावं छताला. आपण लटकून जावं छताला. क्या बात. संदीपची ही सगळी कविता ऐकत असताना इलाही जमादार मला आठवत होते. इलाही जमादारांच्या गझलमध्ये एक असा शेर आहे की पहा कसा आहे. दारावरून माझ्या त्यांची वरात गेली. दारावरून माझ्या त्यांची वरात गेली. मेहंदीत रंगलेली बरची उरात गेली. आता कशास त्यांची पारायणे इलाही. आता कशास त्यांची पारायणे इलाही. माझीच भाग्यरेखा परक्या घरात गेली. तसं परक्या घरात भाग्यरेखा जाण्याचं भाग्य खरं म्हणजे संदीपला लाभलं आणि त्यामुळे ही कविता जन्माला आली. आणि मला परत दत्ता हलसगीकर जे सोलापूरचे कवी आहेत त्यांची पण आठवण या निमित्ताने झाली. त्यांनी असं लिहिलेलं आहे की तुझ्यापाशी जरा काही मला सांगायचे होते. तुझ्यापाशी जरा काही मला सांगायचे होते. तुलाही द्यायचे होते मलाही घ्यायचे होते. तुझ्यापाशी जरा काही मला सांगायचे होते. तुलाही द्यायचे होते मलाही घ्यायचे होते. तुला घेऊन एकांती नभाच्या मांडवाखाली. तुला घेऊन एकांती नभाच्या मांडवाखाली. कळीशी बोलतो वारा तसे बोलायचे होते. कळीशी बोलतो वारा तसे बोलायचे होते. पण ते सगळं राहून जातं आणि मग भेटी ठरवायला लागतात आणि मग औपचारिक भेटींमध्ये काही गंमत राहत नाही. आणि मग मला सुद्धा काहीच लिहावंसं वाटतं म्हणून माझी एक कविता तुमच्यासमोर ठेवतो. औपचारिक भेट कशाला. औपचारिक भेट कशाला. तोंड देखले बेत कशाला. औपचारिक भेट कशाला. तोंड देखले बेत कशाला. आत मनाच्या जागा मिळता.
आत मनाच्या जागा मिळता त्यासाठी हे रेंट कशाला. आत मनाच्या जागा मिळता त्यासाठी हे रेंट कशाला. सौदा नसतो आयुष्याचा, सौदा नसतो आयुष्याचा, उगाच करशी रेट कशाला. सौदा नसतो आयुष्याचा, उगाच करशी रेट कशाला. पुढचा शेर पहा. कडकच आहे रेंज आपली, कडकच आहे रेंज आपली, वाय फायवा नेट कशाला. वाय फायवा नेट कशाला. आभासी ही दुनिया राजा, आभासी ही दुनिया राजा, फुका शोधतो बेट कशाला. आभासी ही दुनिया राजा, फुका शोधतो बेट कशाला. आणि शेवटचा शेर पहा. सांगून टाकू हृदयामधले, सांगून टाकू हृदयामधले, उगा व्हायचे लेट कशाला. उगा व्हायचे लेट कशाला. श्रीराम यात्रा कंपनीच्या कुठल्याही शाखेमध्ये बुकिंग केल्यास कुठल्याही यात्रेसाठी स्पेशल ऑफर 5% डिस्काउंट, तसंच 15 सीट बुकिंग केल्यास 1 सीट फ्री. कवी संमेलन पर्व तिसरे, मुख्य प्रायोजक श्रीराम यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. कवितेची ही मैफिल अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. अजूनही रंगतदार कविता, उत्तम कविता आपल्याला ऐकायच्या आहेत, पण या ठिकाणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.